मित्रांनो, काल रात्री मी माझा ईपीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी थोडे प्रयत्न करत होतो. माझी एकूण नेटवर्क किती आहे हे मी जाणून घेण्याचा थोडा प्रयत्न करत होतो. ती नेमकी किती आहे ते काय मी तुम्हाला सांगणार नाहीये. हो, काय आहे, माझ्याकडे ईपीएफ बॅलन्स वगळता सगळी माहिती आहे. म्हणजे म्युच्युअल फंड, स्टॉक्स, एफडी ही सगळी माहिती आहे, पण ईपीएफ बद्दलचीच माहिती नव्हती. ईपीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी मला जरा जास्त प्रयत्न करावे लागले आणि मग मी विचार केला की मी जे हे प्रयत्न केलेत ते तुमच्यासाठी थोडे सोपे व्हावे यासाठी एक व्हिडिओ बनवावा. आणि आतापर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघतच आलेला आहात. मी सगळ्या गोष्टी तुमच्या समोर सोप्या करून सांगतो. त्यामुळे तुमचा ईपीएफ बॅलन्स जर तुम्हाला चेक करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस मी इथे कव्हर करणार आहे. पण सगळ्या स्टेप सुरू करण्याच्या अगोदर आपण ईपीएफ म्हणजे काय आहे ते पण जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता ईपीएफ बद्दलची माहिती जाणून घेऊया. जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर ग्रो मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा. मित्रांनो, ईपीएफ म्हणजे नेमकं काय? एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड. कुठल्याही पगारदार व्यक्तीसाठी त्याला जर बचत करायची असेल तर ईपीएफ हा सर्वोत्तम पर्याय आहे. आणि तुम्हाला आणि मलाही माहिती आहे, जर आपल्याला सेव्हिंग करायची असेल तर सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे डिसिप्लिन फॉलो करणं. आता ईपीएफ मध्ये काय होते, ही रक्कम जी असते ती आपल्या पगारातून आपोआप कट केली जाते आणि सेव्हिंग साठी एका फंड मध्ये जमा केली जाते. तुम्ही जी ईपीएफ मध्ये गुंतवणूक केलेली असते ती फक्त तिथेच थांबत नाही, त्या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याज देखील मिळतं. मग आता तुमचा प्रश्न असेल की नेमकं किती व्याज मिळतं? थांबा, सगळ्या गोष्टी सविस्तर सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ईपीएफ काम कसं करतं त्याच्यावर थोडीशी नजर टाकूया. आता आपला एम्प्लॉयर आणि आपण पगाराच्या काही टक्के अमाऊंट जी असते ती या ईपीएफ मध्ये टाकत असतो. सामान्यतः आपण बघायला गेलं तर एकूण जे योगदान आहे ते महागाई भत्ता आणि तुमची बेसिक सॅलरी याच्या 12% असतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं हे काय आहे? आता बेसिक सॅलरी म्हणजे कुठल्याही कर्मचाऱ्याचं जे कम्पेन्सेशन असतं त्याचा फिक्स पार्ट असतो. तर महागाई भत्ता किंवा डीए ज्याला आपण म्हणतो, ही एक अतिरिक्त रक्कम असते जी आपल्याला दिली जाते कारण महागाईमुळे आपली लिव्हिंग कॉस्ट इफेक्ट होऊ नये म्हणून. या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या पगाराच्या स्लिपवर आपल्याला बघायला मिळतात. आता ही झाली बेसिक माहिती, पण एक्झॅक्टली ईपीएफ काम कसं करतो तेही बघणं महत्वाचं आहे. तर मी आत्ताच तुम्हाला 12% योगदानाबद्दल सांगितलं जे तुमच्या एम्प्लॉयर कडनं होतं आणि तुमच्याकडनं होतं. समजा तुम्ही एका कंपनीमध्ये काम करताय आणि तुमचा मंथली बेसिक पगार हा 50,000 रुपये इतका आहे. आता ईपीएफच्या नियमानुसार तुमच्या एम्प्लॉयरला आणि तुम्हाला तुमच्या बेसिक सॅलरीच्या 12% अमाऊंट ईपीएफ मध्ये जमा करायची असते, प्लस डीए पण असतो त्याच्याबरोबर. आता जर याचं कॅल्क्युलेशन आपण बघितलं तर 12,000 रुपयाचं योगदान तुम्हाला ईपीएफ मध्ये करावं लागेल. त्यातले 6,000 रुपये तुम्ही भरता आणि 6,000 रुपये तुमची कंपनी भरते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मला ईपीएफ हा ऑप्शन का आवडतो? आता हा प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे, याची 2 कारणं माझ्याकडे आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मला या पैशावर इंटरेस्ट मिळतो. ईपीएफ चे जे व्याजदर असतात ते सरकारकडून सेट केले जातात आणि सामान्य आपलं जे सेव्हिंग अकाउंट असतं किंवा फिक्स डिपॉझिट आपण जे करतो त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न आपल्याला इथे मिळतं. हे जे इंटरेस्ट रेट असतात ते दरवर्षी रिव्ह्यू केले जातात आणि दरवर्षी आपल्याला नवीन इंटरेस्ट रेट बघायला मिळतात. ईपीएफ ची ही जी स्कीम आहे ती तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह रिटर्न मिळवून देते तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर. FY23 साठी ईपीएफचा जर रेट आपण बघितला तर तो 8.15% इतका आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ईपीएफचं हे जे व्याज आहे ते मंथली काउंट केलं जातं आणि वर्षाच्या शेवटी तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. समजा जर तुमच्याकडे 1 लाख रुपये ईपीएफ शिल्लक आहे आणि साधेपणासाठी आपण आता सध्या मानू की 8% इंटरेस्ट रेट आहे. आता जर हे वार्षिक जोडलं गेलं असतं तर 8,000 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये जमा झाले असते. पण ईपीएफचं व्याज हे मंथली बेसिसवर मोजलं जातं, त्यामुळे आता तुमच्या अकाउंटवर जमा होणारं व्याज हे 9,750 रुपये इतकं असेल. दुसरं कारण म्हणजे मला टॅक्स बेनिफिट मिळतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट ईपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची ही आहे की आपण ईपीएफच्या इन्व्हेस्टमेंटवर जे व्याज कमवतो ते टॅक्स फ्री आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. ईपीएफच्या अकाउंट मध्ये दरवर्षी जे व्याज जमा होतं ते टॅक्सेबल नाहीये आणि हे एक टॅक्स बेनिफिट आहे जे तुम्हाला एक एक्स्ट्रा लेअर प्रोव्हाइड करते. अजून एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी ईपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि ती म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज असते की ईपीएफ मला आता काढून घ्यायचंय, म्हणजे ईपीएफ मधले मला पैसे काढून घ्यायचे आहेत, ज्या वेळेला तुम्ही पैसे काढता त्या पैशावर तुम्हाला कर भरायची गरज नाहीये. अँड दॅट इज अमेझिंग, राईट? मित्रांनो, ईपीएफ हा थेट आपल्या पगारातून कट केला जातो, त्यामुळे याचा ट्रॅक रेकॉर्ड लूज होणं सहजच शक्य आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला इंटरेस्ट किती मिळालाय, तो दरवर्षी इंटरेस्ट किती ऍड झालाय
हेही माहित करणं थोडंसं अवघड होऊ शकतं. आणि म्हणूनच आता आपण बघूया की ईपीएफ बॅलन्स चेक करायचे कोणते मार्ग आहेत ते. या मार्गांपैकी काही मार्ग मी वैयक्तिकरित्या वापरलेले आहेत आणि त्यामुळे या पर्यायांमध्ये तुम्हाला काही समस्या आली तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता. मित्रांनो, तुमचा ईपीएफ बॅलन्स जर चेक करायचा असेल तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. दोन्ही प्रकारे तुम्ही ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता. आपण स्वतंत्रपणे या दोन्ही गोष्टींवर बोलणार आहोत. त्यानंतर तुम्हाला जो योग्य पर्याय वाटतो तो तुम्ही निवडू शकता. फर्स्ट थिंग फर्स्ट, दोन्ही पर्यायामध्ये ईपीएफ बॅलन्स जर चेक करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा यूएएन नंबर माहिती पाहिजे. आता यूएएन म्हणजे काय? युनिव्हर्सल अकाउंट नंबर. आणि दुसरं म्हणजे तुमचा यूएएन नंबर जो आहे तो केवायसी शी लिंक आहे का नाही हे बघणं महत्वाचं आहे. केवायसी म्हणजे तुमच्या फोन बरोबर तुमचा यूएएन नंबर किंवा ईमेल आयडी बरोबर जो काही यूएएन नंबर आहे तो लिंक आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. आता यूएएन नंबर कसा काय मिळवायचा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट मध्ये मला कसं कळवा, मी त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येईन. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूएएन नंबर आणि मोबाईल नंबर लिंक कसा करायचा याच्या स्टेप्स सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ईपीएफओ च्या वेबसाईटला भेट द्यायची. त्याची लिंक तुम्हाला इथे खाली बघायला मिळेल. लॉग इन पेजवर गेल्यानंतर तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड एंटर करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर मॅनेज या सेक्शन मध्ये तुम्हाला यायचं आहे आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स वर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता. मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे रीएंटर करून. त्याच्यानंतर गेट ऑथरायझेशन पिन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी इथे एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर ही प्रक्रिया होती तुमचा मोबाईल नंबर तुमच्या यूएएन बरोबर लिंक करायची. आता आपण बघूया ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा ईपीएफ बॅलन्स कसा चेक करू शकता ते. मित्रांनो, इथे दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे. एक तर तुम्ही ईपीएफओ च्या वेबसाईटवर डायरेक्टली जाऊ शकता, ज्याची लिंक तुम्हाला इथे खाली बघायला मिळेल. एकदा का तुम्ही या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस ऑप्शन मध्ये जायचं आहे. ड्रॉप डाऊन बॉक्स मध्ये तुम्हाला फॉर एम्प्लॉईज सिलेक्ट करायचं आहे. या पेजच्या सेकंड हाफ मध्ये गेल्यानंतर सर्व्हिसेसचा टॅब तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे मेंबर्स पासबुक वर क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट लॉग इन पेज वर तुम्हाला यूएएन नंबर आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. सगळे डिटेल्स तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्ही या अकाउंट मध्ये लॉग इन करता. आता या अकाउंट वर तुम्हाला तुमचा ईपीएफ चा पासबुक बघायला मिळतं आणि तिथेच जो काही तुमचा ईपीएफ चा बॅलन्स आहे तुम्ही चेक करू शकता. तर हा होता पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे उमंग किंवा एम सेवा ऍप्लिकेशन वर जाणे. तुम्ही तुमचा ईपीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी उमंग ऍप देखील वापरू शकता. हे ऍप ईपीएफओ चे एम सेवा केंद्र म्हणून ओळखले जाते. तुम्हाला प्ले स्टोअर वरनं किंवा जर ऍपल वापरत असाल तर ऍप स्टोअर वरनं हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा उमंग ऍप्लिकेशन तुम्हाला मोबाईल मध्ये डाउनलोड करायचं आहे. एकदा का ते डाउनलोड झालं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम्प्लॉई सेंट्रिक सेक्शन तुम्हाला शोधायचं आहे आणि ईपीएफओ ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बॅलन्स स्लॅश पासबुक असं ऑप्शन बघायला मिळेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता हा ऑप्शन ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. जर समजा या स्टेप पर्यंत तुम्ही तुमचा मोबाईल नंबर यूएएन नंबर बरोबर लिंक केला नसेल तर तुम्हाला इथे एक एरर मेसेज दाखवेल. म्हणून पुन्हा एकदा यूएएन नंबर आणि मोबाईल नंबर लिंक असल्याची खात्री करून घ्या आणि एकदा का व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट झाली की तुम्ही या ऍप्लिकेशनच्या मदतीने पण ईपीएफ चा बॅलन्स चेक करू शकता. आता ही होती ऑनलाईन पद्धत. आता बऱ्याच जणांना मोबाईल वापरायला त्रास होतो, त्यांच्यासाठी ऑफलाईन पद्धत पण आहे. आता तुम्ही जर मला विचारला तर ऑफलाईनची जी पद्धत आहे ती सोपी आहे आणि याच्यामध्ये पण आपल्याला दोन पर्याय मिळतात. सगळ्यात पहिला पर्याय आहे एसएमएस चा. मित्रांनो, जर तुमच्याकडे तुमचा यूएएन नंबर असेल तर मी आत्ताच्या स्क्रीनवर जो फॉर्मॅट आपल्याला दिसतोय त्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला एक एसएमएस करायचा आहे आणि यानंतर तुम्ही तुमचा ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता. दुसरा ऑफलाईन पर्याय म्हणजे मिस कॉल देऊन ईपीएफ चा बॅलन्स चेक करणं. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून, म्हणजे यूएएन बरोबर जो नंबर रजिस्टर केलाय किंवा लिंक केलाय त्या नंबर वरून 011-229-014006 या नंबरवर जर तुम्ही मिस कॉल दिला तर तुम्हाला समोरून एक एसएमएस येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ईपीएफ बॅलन्स किती आहे हे माहिती होईल. लक्षात ठेवा, तुमचा यूएएन नंबर आणि मोबाईल नंबर जर लिंक असेल तरच हा पर्याय तुम्ही यूज करू शकता. अदरवाईज तुम्हाला पहिल्यांदा यूएएन बरोबर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल किंवा लिंक करावा लागेल आणि त्यानंतरच तुम्ही ही मिस कॉलची फॅसिलिटी यूज करू शकता. तर मित्रांनो, ह्या होत्या सगळ्या स्टेप ईपीएफ बॅलन्स जाणून घेण्याबद्दलच्या. नेहमी तुमचा ईपीएफ बॅलन्स किती आहे ह्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवा. तुमची कंपनी तुमच्यासाठी ईपीएफ भरते आहे का नाही, तुम्हाला व्याज कशा पद्धतीने मिळतंय
आणि व्यवस्थित पद्धतीने ते व्याज तुमच्याकडे जमा होत आहे का हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्या ऐवजी जर तुमच्या मनात काही ईपीएफ बद्दल प्रश्न असतील तर ते सगळे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता. तर मित्रांनो, हा होता ईपीएफ बद्दलचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ग्रो मराठी चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पर्सनल फायनान्सच्या माहितीसाठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन इन्फॉर्मेशन सकट. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.